नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या एका भाषणामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्यासोबत गोमूत्र या विषयावर काही टीका टिप्पण्या केल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून संतप्त होऊन प्रतिक्रिया देणं हे साहजिक आहे. मात्र काही भाजप समर्थकांनीही यामध्ये उद्धव ठाकरे यांनी हा संताप का केला, उद्धव ठाकरे यांनी कारण नसताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका का केली असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यांच्याकडूनही उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचा समाचार घेतला जात असून उद्धव ठाकरे हे अज्ञानातून असे बोलत असल्याचा तर्क किंवा निष्कर्ष काढला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सामाजिक क्षेत्रामधलं असलेलं काम उद्धव ठाकरे यांना माहीत नाही का, असं म्हणून उद्धव ठाकरेंसमोर संघाच्या कामांची जंत्रीच मांडली जात आहे. दुसरा प्रश्न राहतो गोमूत्र. गोमूत्राचे उपयोग किंवा गोमूत्राचा उपचारामध्ये होत असलेला फायदा याविषयी आतापर्यंत अभ्यास अहवाल प्रसिद्ध झालेले आहेत. असं असताना उद्धव ठाकरे असं का बोलले असा प्रश्न त्यांच्या टीकाकारांना पडलेला आहे. आज आपण उद्धव ठाकरे हे का बोलले असावेत किंवा उद्धव ठाकरे यांचा बोलण्यापाठीमागचा तर्क काय असावा याविषयी चर्चा करणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी केलेली विधानं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गोमूत्र ही खरी का खोटी, वास्तव की अवास्तव याच्यात आपण पडणार नाही. राजकीय दृष्ट्या उद्धव ठाकरे यांनी त्या सभेमध्ये संघ आणि गोमूत्र यांचा आधार कशासाठी घेतला असावा या मुद्द्यावर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने महाविकास आघाडीमध्ये जाऊन लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुका लढवल्या. या दोन निवडणुकांपैकी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लोकसभेत चांगली मतं मिळाली किंवा उमेदवारही अधिक निवडून आले. विधानसभेमध्ये मात्र उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा हिंदुत्ववादी होणार का याविषयीच्या चर्चा सुरू झाल्या. त्यातच दादर रेल्वे स्थानकाच्या हद्दीमध्ये असलेल्या हनुमान मंदिराला रेल्वे मंत्रालयाकडून एक नोटीस देण्यात आली. त्या नोटिसीचा विषय घेऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं तेथे आंदोलन उभारण्याचा प्रयत्न केला. त्यांचं आंदोलन होण्याच्या आतच रेल्वे मंत्रालयानं ती नोटीस मागे घेतली. मात्र त्या एका मुद्द्यावरून माध्यमांनी आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधकांनीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आता हिंदुत्वाकडे वळणार का या चर्चांना सुरुवात केली होती. दरम्यानच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या प्रवक्त्यांनीही शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याच्या वल्गना सुरू केल्या होत्या. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हिंदुत्वाकडे वळालेला चर्चेला महिना होतो न होतो तोच मुंबईत येथे मेळाव्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गोमूत्र या विषयावर अनाठाई टीका टिप्पणी केलेली आहे. इतरांसाठी ती अनाठाई असू शकते, परंतु उद्धव ठाकरेंसाठी ती अनाठाई नाही. उद्धव ठाकरे यांचा पक्ष म्हणजे पूर्वीचा असो अथवा आताचा असो या पक्षासाठी मुंबई महापालिकेची सत्ता ही सर्वात महत्वाची आहे. मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी ते इतर कोणत्याही तडजोडी करायला तयार असतात. आतापर्यंत भारतीय जनता पक्षाशी युती करून त्यांनी 2012 पर्यंत निवडणूक लढवल्या होत्या. 17 मध्ये पहिल्यांदाच भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने काठावर का होईना पण स्वबळावर बहुमतापर्यंत जागा जिंकून आणल्या होत्या. आता आगामी काळामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आता भारतीय जनता पक्ष नाही. शिवसेनेनं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत मराठी आणि हिंदुत्व या दोन मुद्द्यांना एकत्र करून निवडणुका जिंकत आलेल्या आहेत. यावेळेस पहिल्यांदाच त्यांच्यासोबत हिंदुत्व असणार नाही. विधानसभेच्या पराभवानंतर त्यांनी मराठी आणि हिंदुत्व असं एकत्र आणण्याचा प्रयत्न
करण्याचा विचारही केला असावा. मात्र आता आधीच समोरच्या बाजूला भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे दोन पक्ष एकत्र आहेत. त्या शिवसेनेकडं हिंदुत्व आणि मराठी हा मुद्दा आहेच आणि भारतीय जनता पक्षाकडे हिंदुत्व आहे. आता उद्धव ठाकरे यांनी सवतासुभा मांडून त्यात मराठी आणि हिंदुत्व असे दोन मुद्दे एकत्र आणले तर मराठी आणि हिंदू मतांची विभागणी होऊ शकते आणि उद्धव ठाकरे यांना अपेक्षित यश मिळणार नाही. याचा विचार करून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्व आणि मराठी यापेक्षा मराठी हा एकच मुद्दा हाती घ्यायचं ठरवलं आहे. मराठी या मुद्द्याच्या आधारावर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवताना त्यांनी भाजप आणि संघ यांच्या विरोधातील मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न या भाषणातून केलेला दिसत आहे. महिनाभरापूर्वी आपल्यावर लागलेला हिंदुत्वाचा डाग पुसण्यासाठी त्यांनी गोमूत्राचा आधार घेतलेला आहे. चेन्नई येथील IIT मधील कोणा प्राध्यापकाच्या वक्तव्याचा आधार घेत त्यांनी त्या शास्त्रज्ञालाच मोडीत काढत गोमूत्रावर कोणी बरं होऊ शकतं का असं बोललं. आता उद्धव ठाकरे मोठे की ते शास्त्रज्ञ मोठे हा इथं चर्चेचा विषय नाही, परंतु या वक्तव्यातून गोमूत्रावर टीका केल्यानंतर आनंदी होऊ शकणारा किंवा गुदगुल्या होऊ शकणारा समाज घटक आपल्याकडे आकर्षित करणं हा याचा मुख्य उद्देश आहे आणि तो उद्देश त्यांनी त्या भाषणातून साध्य केलेला आहे. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील टीका हाही तोच भाग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील टीका विशिष्ट घटकांना आनंददायी वाटते आणि अशा घटकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ती टीका केली आहे. त्या टीकेला तुम्ही निरर्थक म्हणा, अर्थहीन म्हणा, तर्कहीन म्हणा, त्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही. त्यांचा हेतू त्यातून साध्य होत आहे. यामुळे मराठी आणि हिंदुत्व विरोधक या दोघांची मोठ बांधून महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचं उद्धव ठाकरे यांचं स्वप्न आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठी हिंदुत्व पेक्षा केवळ मराठी हा मुद्दा या निवडणुकीमध्ये पुढे नेण्याचा किंवा रेटण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्याच्या जोडीला भाजप विरोधक किंवा जी लोक किंवा जो समाज घटक भारतीय जनता पक्ष आणि संघ यांना मतदानच करत नाही अशा घटकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांनी या भाषणामध्ये संघ आणि गोमूत्र यांना टार्गेट केलेलं आहे, लक्ष केलेलं आहे. आता उद्धव ठाकरे यांनी लक्ष केलेलं संघ आणि गोमूत्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला निवडणुकीमध्ये कितपत फायदेशीर ठरेल हे पुढच्या काळात आपल्याला कळणारच आहे. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.